बघणार आहोत समांतर मध्य साध्या पदमालेमध्ये मीन कसं काढतो ते आज आपण चेक करू. ओके, साध्या पदमालेमध्ये तुम्हाला फक्त x दिलेला असतो म्हणजे गुण दिलेले असतात आणि बाकीच्या संख्या दिलेल्या नसतात. म्हणजे x दिलेला असतो y दिलेला नसतो. अशा वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की खालील माहितीच्या आधारे समांतर मध्य किंवा मध्य माहित करा. तेव्हा बघा तुम्हाला एका साइडला विद्यार्थ्यांचे क्रम दिलेले आहेत, दुसरीकडे गुण दिलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या क्रमामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे हे क्रम दिलेले आहेत आणि गुणांमध्ये 10 12 18 20 22 25 30 35 38 आणि 40 अशा प्रकारे गुण दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की एकूण संख्या किती आहे, एकूण घटक किती आहेत ते आपल्याला मोजायचे. किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणून n बरोबर 10. ओके, त्यानंतर एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचा क्रम साध्या पदमालेमध्ये काहीही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. त्याच्या संदर्भात आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करायची नाहीये, गणितीय प्रक्रिया किंवा विद्यार्थ्याचं नाव ABCD असं दिलेलं असतं तरी पण त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया गणिताची करायची नाही. मग फक्त काय गुणाशीच आपला संबंध आहे. मी या गुणाला आपण काय म्हटलंय? x म्हटलंय. गुणाला काय म्हटलंय? x. आणि ह्या संख्या जशाला तशा इथं मांडून घेतल्या आणि इथे एक रेष मारली आणि त्याला म्हणलं समेशन x. समेशन x म्हणजे काय? तर दिलेला जो हा x आहे या सगळ्याची एकत्रित बेरीज जी येते त्याला म्हणायचं समेशन x. समेशन म्हणजे बेरीज करा कशाची? x ची. x मधल्या सगळ्या संख्येची. किती आली ती? 250. ठीक आहे. काय दिलेल्याप्रमाणे आपण त्याचे सूत्र दिलं होतं काल आपल्याला a समेशन x भागिले n हे आपल्याला सूत्र दिलेलं होतं. तर आता हे समेशन x ची किंमत आपल्याला मिळाली आहे 250. n किती आहे? एकूण घटक किती आहे? 10. 250 आणि 10 ह्या संख्या मिळाल्या. या सूत्रामध्ये आपल्याला ह्या संख्या मांडायच्या. समेशन x किती? 250. n किती? 10. a 250 भागिले 10. ह्यातला 0 घटला, हा 0 घटला आणि आता काय झालं? 25 भागिले 1 म्हणजे किती? 25. म्हणजे a बरोबर 25. हे झालं तुमचं मीन. साध्या पदमालेमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला मीन काढता येतं. ओके.